शारीरिक शिक्षण विषयाच्या शिक्षकांच्या वतीनं आझाद मैदानामध्ये बेमुदत धरणे आंदोलन करण्यात येत आहे। क्रीडा शिक्षकांची सेवा प्रवेश नियमावली सेवा शर्ती तात्काळ जाहीर करून भरती प्रक्रिया सुरू करण्यात यावी यासह इतर मागण्यांसाठी आंदोलन केले जात आहे। या संदर्भात या शिक्षकांसोबत संवाद साधलाय आमच्या प्रतिनिधी स्नेहा जाधव यांनी। पाहूयात। आझाद मैदान या ठिकाणी बरीच आंदोलनं पार पडत असतात। खरं तर प्रत्येक जण आपापल्या ज्या मागण्या असतात त्या अनुषंगाने आझाद मैदान येथे आंदोलनासाठी बसत असतात। धरणे आंदोलन आझाद मैदान येथे बऱ्यापैकी पार पडत असतात। त्याच अनुषंगाने जर आज पाहिलं तर शारीरिक शिक्षण विभागाचे जे शिक्षक आहेत त्यांच्याकडून आझाद मैदान येथे आंदोलन करण्यात येते। आजचा पहिला दिवस आहे। एकंदरीतच तुमच्या आंदोलनामागच्या नेमक्या मागण्या काय आहेत? मॅम, सेवा शर्तीचा प्रस्ताव जो आहे तो मंत्रालयापर्यंत आलेला आहे। 90% काम झालेलं आहे आमचं, फक्त 1% बाकी आहे। तर कृपया आमच्या ज्या मागण्या आहेत त्या म्हणजे मान्य कराव्या आणि आम्हाला योग्य तो न्याय द्यावा, कारण की शारीरिक शिक्षणाशिवाय कुठलीही शाळा चालू शकत नाही। आणि आम्ही जो आहोत आम्ही दिवस रात्र उभं राहून आमचं काम करत आहोत प्रामाणिकपणे। तर आम्हाला कृपया न्याय द्यावा, यासाठी आम्ही आज हे आंदोलन केले आहे। 30 ऑगस्ट 2025 देखील शासन निर्णय आहे। हे तिन्ही शासन निर्णय असून आणि शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे साहेब यांनी 2 वेळा महाराष्ट्रातील शिक्षक आमदार आणि पदवीधर आमदार यांना अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये, मागच्या हिवाळी अधिवेशनामध्ये लेखी स्वरूपामध्ये उत्तर देऊन त्याची अंमलबजावणी करण्यात आली नाही, म्हणून आम्ही या ठिकाणी आलेलो आहोत। आम्हाला 4860 क्रीडा शिक्षकांची पदं जी जिल्हा परिषदला निर्माण झालेली आहेत त्याचे शासन निर्णय 3 निघालेले आहेत, त्याची अंमलबजावणी व्हावी आणि त्याचा सेवा शर्ती नियमावली जी आहेत त्याचा प्रस्ताव पुणे आयुक्त कार्यालयाकडून मुंबईला पाठवण्यात आलेला आहे, त्याची फक्त अंमलबजावणी व्हावी एवढाच आमचा विषय आहे। अनुषंगाने सरकार यांच्या मागण्या पूर्ण करणार का हे पाहणं महत्त्वाचं ठरेल। व्हिडिओ जर्नलिस्ट अनिकेत सह स्नेहा जाधव, लोकशाही मराठी, मुंबई। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।